बातमी कोल्हापूरमधून राधानगरीतील काळंबावाडी धरणाच्या गळतीबाबत राजू शेट्टी आक्रमक झाले। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर राजू शेट्टींनी काळंबावाडी धरणाच्या गळतीची पाहणी केली। धरणाची गळती वाढू लागल्याने राजू शेट्टींनी आक्रमक भूमिका घेतली आहे। शासनाने 15 दिवसात कार्यवाही न केल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला। अभिमानी शेतकरी संघटना 2021 सालापासून या विषयावर आवाज उठवत आहे। आता आम्ही 15 दिवस वाट बघू। जर का ही गळती काढण्यासाठी जलसंपदा विभागाने कारवाई केली नाही तर आता गावागावातले लोकांच्याकडनं फडकी गोळा करून बोळामार आंदोलन या ठिकाणी करायला पुन्हा आम्ही आल्याशिवाय सोडणार नाही, हे जलसंपदा विभागानं लक्षात ठेवावं। पुढारी न्यूजने खरं तरी बातमी दाखवली होती। काळंबावाडी धरणाला लागलेल्या गळतीची बातमी पुढारी न्यूजने दाखवली होती। त्यानंतर अगदी अधिवेशनामध्ये सुद्धा हा गळतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता। आता राजू शेट्टींनी सुद्धा हा मुद्दा लावून धरला। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। शेखर, खरं तर तुम्हीच पुढारी न्यूजच्या माध्यमातून ही बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली होती। त्यानंतर अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा आला होता। आता राजू शेट्टी सुद्धा आक्रमक झाले। विक्रांत, अगदी बरोबर आहे। काळंबावाडी धरणाची गळती जी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे आणि हाच मुद्दा पकडत आणि तिथले व्हिडिओज दाखवत आपण ही बातमी जी आहे ती चालवली होती आणि ज्यामध्ये गळतीचं प्रमाण जे आहे ते वाढल्याचं दाखवलं होतं। आणि यानंतर विधानसभेत देखील आता नुकतंच अधिवेशन देखील झालेलं आहे। या अधिवेशनामध्ये देखील सतेज पाटील यांनी हा मुद्दा मांडला होता आणि त्यानंतर आता राजू शेट्टी यांनी स्वतः काळंबावाडी धरणाला भेट दिली आणि तिथल्या गळतीच्या ठिकाणी जाऊन तिथली पाहणी केली। जी गळती आहे ती प्रचंड जास्त वेगाने त्या ठिकाणी आता वाढत चाललेली आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी राजू शेट्टी जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळालेले आहेत। येत्या 15 दिवसात या संदर्भात शासनाने कुठलीही कारवाई नाही केली तर एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करू असा इशारा देखील दिलेला आहे। शिवाय बोळे भरून ज्या ज्या ठिकाणी ही गळती लागलेली आहे धरणाला त्या ठिकाणी कापडी बोळे घालून आम्ही अशा पद्धतीचं अनोखं आंदोलन करू आणि त्या ठिकाणी गळती रोखण्याचं काम करू। मात्र तुम्ही कुठल्याही पद्धतीने या संदर्भात कारवाई करणार नसाल तर मोठ्या आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा इशारा सुद्धा राजू शेट्टींनी दिला। त्यामुळे निश्चितच आहे काळंबावाडी धरणाचा मुद्दा जो आहे तो आपण मांडला होता आणि त्यानंतर अनेक नेते देखील आता या संदर्भात प्रश्न उठवताना पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच आहे या प्रश्नावरून आता सरकार कशा पद्धतीनं हालचाली करते, अनेकांचा जीव धोक्यात आहे। त्यामुळे निश्चित या संदर्भात कशा पद्धतीनं पुढच्या काही वेळामध्ये काही काळामध्ये या धरणासंदर्भात कारवाई होते हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। नाही, खरं शेखर, त्यामुळे ही कारवाई नेमकी कधी होते, ही गळती नेमकी कधी थांबणार, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्ही लक्ष ठेवून राहा।